नमस्कार मित्रांनो, आज रक्षाबंधनच्या पावन पर्वावर मी माझं डिजिटल मराठी युग या चॅनलला सुरुवात केली आहे. जसे तुम्ही सर्व लोक जाणतातच, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लाडकी बहीण योजना म्हणून एक कार्यक्रम सुरू केलाय आणि त्याच्या अंतर्गत खूपशा महिलांच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये ऑलरेडी जमा झाले आहे. पण खूपशा अशा महिला आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये अजूनही 3,000 रुपये जमा झाले नाहीये. त्यांचे फॉर्म अप्रूव्ड आहेत. त्यांनी फॉर्म वेबसाईटवरून भरला असो किंवा ऍपवरून, फॉर्म त्यांचा अप्रूव्ड झालाय तरी त्यांचे पैसे जमा झाले नाहीये. तर याच्या मागे काय कारण आहे? जी ओवाळणी आहे, भावाने बहिणीला दिलेली ओवाळणी, ती महाराष्ट्र गव्हर्नमेंट देऊन राहिली लाडकी बहीण योजने अंतर्गत, ती काही महिलांच्या अकाउंटमध्ये ती ओवाळणी का जमा झाली नाही? तर याच्याकरता काय कारण आहे ते जाणण्याकरता आम्हाला जावं लागेल आमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर. तिथे मी तुम्हाला समजावून सांगतो आणि ती प्रोसेस तुम्ही कराल, तुम्हाला त्याचं खरं कारण समजेल. मित्रांनो, आपण आता आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर आलोय. आता आपल्याला गुगल ओपन करायचं आहे आणि इथे टाईप करायचं आहे. काय टाईप करायचं आपल्याला? माय आधार ADHAR आधार .UIDAI.gov.in ही वेबसाईट आपल्याला टाईप करायची इथे आणि मग एंटर करायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही एंटर कराल तर ही पहिली वेबसाईट ओपन होईल. ठीक आहे. इथे या पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. या वेबसाईटला थोडासा वेळ लागेल ओपन व्हायला, नेटचा इश्यू राहतो कधी कधी. ओपन होत्या वेबसाईट. ही ओपन झाली आहे वेबसाईट. आता इथे लॉग इनचा एक ऑप्शन आलाय. या लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर, तुमचा आधार कार्ड तुमच्याजवळ ठेवायचा आहे. तुम्हाला ओटीपी पण येईल त्याचा. तर आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकतो मी. नंतर इथे कॅप्चा येईल तुम्हाला. आता कॅप्चाचा एरर आला होता. ठीक आहे. हा आला कॅप्चा. जो कॅप्चा इथे दिला आहे तोच टाकायचा आहे तुम्हाला. मग लॉग इन विथ ओटीपी करायचा आहे. तर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. जो मोबाईल तुमचा लिंक आहे त्या मोबाईलवर तुम्हाला ओटीपी येईल. आता आपल्याला इथे जो ओटीपी आला असेल तो ओटीपी टाकायचा आहे. आणि याला लॉग इन करायचं आहे. आणि याच्यामध्ये आता पहा, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ही वेबसाईट उघडली पूर्ण. इथे पहिला नंबर, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा हे इथे काय लिहिलंय? बँक सीडिंग स्टेटस. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. फक्त बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता समोर काय येते ते पाहू. आता पाहिजे लिहिलंय, कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. होऊ शकते तुम्हालाही हा मेसेज दिसेल. इथे तुमचा आधार नंबर आहे, इथे बँक नेम आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक सीडिंग स्टेटस काय आहे, ऍक्टिव्ह आहे, आणि लास्ट अपडेट डेट काय आहे 17/1/2017. आता प्रॉब्लेम काय होतो, स्टेट बँक ऑफ इंडिया इथे लिहिली आहे, पण जेव्हा तुम्ही फॉर्म भरला, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला, आपल्याला जी म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जी वेबसाईट दिली होती किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जो ऍप दिला होता लाडकी बहीण योजना, या ऍप मध्ये जेव्हा तुम्ही बँक डिटेल्स टाकली तेव्हा ही जी सीडिंग मॅपिंग जी आहे तुमची, जी बँक सीडिंग झालेली आहे तुमची आधार सोबत, तो बँक नंबर न टाकता तुम्ही अदर बँक नंबर टाकला, दुसरा बँक नंबर. कारण आजकाल खूप लोकांकडे वेगवेगळे बँक अकाउंट असतात. तर तुम्ही दुसरा बँक नंबर टाकला असेल आणि इथे दुसरं बँक असेल तुमची मॅपिंग किंवा सीडिंग मध्ये, तर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येणार नाही जोपर्यंत तुम्ही इथे बँक चेंज करत नाही. तर बँक चेंज करण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्या बँकेत जावं लागेल. समजा तुमचं स्टेट बँकचं आहे आणि तुम्ही इथे पीएनबी ठेवलेला आहे आणि अकाउंट मध्ये तुम्ही स्टेट बँकचे डिटेल्स टाकले आहे आणि तुमचं जे सीडिंग झालंय ते स्टेट बँक सोबत सीडिंग झालंय, तर तुम्हाला स्टेट बँक मध्ये जावं लागेल आणि सीडिंग डिसीडिंग ही व्यवस्था तुम्हाला तिथे करून घ्यावी लागेल. त्यांना सांगून तुमचं अकाउंट जे आहे, जे अकाउंट नंबर तुम्ही त्या ऍप मध्ये भरला होता लाडकी बहीण योजनामध्ये, त्या ऍप म्हणजे जो अकाउंट नंबर भरला होता तोच अकाउंट नंबर तुम्हाला आधार कार्ड सोबत लिंक करावा लागेल.
त्या बँकेत जाऊन तुम्हाला लिंक करावा लागेल, तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. आता तुमचा अजून एक प्रश्न असेल की याच्याकरता वेळ लागेल का? हा, थोडा वेळ लागू शकतो, 48 तास लागतात. पण ज्या लोकांचं अकाउंट बँक ऑफ बरोडा मध्ये आहे, कॅनरा बँक मध्ये आहे, इंडियन बँक मध्ये आहे, इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये आहे किंवा कर्नाटका विकास ग्रामीण बँक मध्ये आहे. परत एकदा सांगतो, ज्या भगिनींनी, ज्या महिलांनी फॉर्म भरला, फॉर्म भरताना बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कर्नाटका विकास ग्रामीण बँक या बँकेचा अकाउंट नंबर तिथे टाकलाय फॉर्म भरताना, लाडकी बहीण योजना हा फॉर्म भरताना, आणि तरी त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे आले नाही आहेत, हा फॉर्म त्यांनी भरताना ही माहिती टाकली आहे आणि त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे आले नाही आहे, तर मी त्यांचं सीडिंग डिसीडिंग करून देऊ शकतो. त्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलाय, त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, हाय करा, मी तुम्हाला मेसेज करेल, रिप्लाय करेल. त्या अनुषंगाने जे जे डॉक्युमेंट लागतील तुम्हाला मागवेल तुमच्याकडनं, आणि तुमचं सीडिंग डिसीडिंग म्हणजे तुमचा एक समजून घ्या एसबीआय मध्ये अकाउंट आहे आणि तुम्ही टाकलेला बँक ऑफ बरोडाचा लाडकी बहीण योजनेअंतर्गत नंबर टाकला बँकेचा, तर तुमचं एसबीआय मधून डिसीडिंग होईल अकाउंट आणि सीडिंग होईल बँक ऑफ बरोडा मध्ये. एकदा मी करून दिल्यावर 48 तासामध्ये हे काम होऊन जाईल आणि तुमच्या अकाउंट मध्ये मग नेक्स्ट महिन्यामध्ये, किंवा गव्हर्नमेंट आता मध्ये तर पैसे नाही टाकणार ना, तर नेक्स्ट महिन्यामध्ये 4,500 रुपये येतील. आणि गव्हर्नमेंट म्हणते आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, की तुम्ही समजा आम्हाला परत जिंकवून दिलं, म्हणजे महाराष्ट्राची हीच गव्हर्नमेंट परत आली, तर नेक्स्ट सीझन मध्ये हे जे 1,500 आहे त्याचे 3,000 रुपये ते करणार आहे. त्यामुळे हे अकाउंट किती महत्वाचं आहे, लाडकी बहीण योजना किती महत्वाची आहे, हे तुम्हाला समजलंच असेल. समजा तुम्ही नवीन असाल या चॅनलवर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लोकांना शेअर करायला पण विसरू नका. असा हा व्हिडिओ इथपर्यंत होता. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. नमस्कार.